नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर रेल्वेने RRB NTPC अंतर्ग्रॅज्युएट म्हणजे ज्या 12वी लेवलच्या ज्या पोस्ट आहे त्यासाठीची ॲड ती आलेली आहे. तर आपण सगळ्या डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, ही ऑफिशियल वेबसाईट रेल्वे भरती बोर्ड मुंबईची. त्यावर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये PDF ही तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण इंग्लिशमध्ये PDF ही डाउनलोड केलेली आहे. तर बघा, ही PDF आहे. तर आपण सगळ्या डिटेल बघणार आहोत टोटल. तर त्या आता बघा तुम्ही जे ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही 28/10 तुम्ही भरू शकता. म्हणजे ऑक्टोबरच्या 28 एक्झाम फॉर्म हे सुरू झालेलं आहे. त्यानंतर जे लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची 27/11/2025 म्हणजे नोव्हेंबरच्या 27 तुम्ही जे फॉर्म हे भरू शकता. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरला असं तुम्ही जर फी बाकी असेल तुम्ही 29/11/2025 जी फी आहे ती भरू शकता. आणि डेट ऑफ फॉर व्हेरिफिकेशन विंडो करेक्शन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला असं काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तुम्हाला फॉर्ममध्ये तुम्ही 30 नोव्हेंबरपासून ते 9 डिसेंबरमध्ये तुम्ही करू शकता. तर त्यानंतर तुम्ही खाली आलं तर बघा तुम्हाला त्या कोणत्या पोस्ट आहे सगळ्या डिटेल दिलेलं आहे. तर बघा हे 4 पोस्ट आहे. कमर्शियल कम टायपिस्ट, त्यानंतर अकाउंट कम टायपिस्ट, ज्युनियर कम टायपिस्ट आणि ट्रेन कर. तर ह्यासाठी ज्या जागा आहे कमर्शियल कम टायपिस्टसाठी 2424 ह्या जागा आहे. त्यानंतर अकाउंट कम टायपिंगसाठी 354 ह्या जागा आहेत. आणि त्यानंतर खाली ज्युनियर कम टायपिंग 163, ट्रेन करसाठी 77 जागा आहे. म्हणजे टोटल 3058 जागा ह्या 12वी बेस NTPCसाठी टोटल आहे. तर त्यानंतर तुम्ही खाली आलात तर इथे बघा तुम्हाला बाकीचे डिटेल दिलेलं आहे. वयमर्यादा वगैरे जर सगळ्या तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. आणि या वयमर्यादा यांच्या त्या आहेत 1830 वर्ष. म्हणजे तुमचं वय हे 1830 असेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमचं वय जास्त असेल तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. हे बेसिक स्केल आहे बघा, ते 21,700 19,900 हे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही खाली आलात तर तुमचं जे एक्झाम फी किती वगैरे ते त्यांनी ते सांगितलं आहे. आणि जर तुमचं जे ST NT वाले कॅन्डिडेट तुम्ही असाल तुम्हाला 5 वर्ष एज एक्सपिरियन्स आहे. आणि जर तुम्ही वर आलात तर बघा तुम्ही URKEWS वाले असाल तर 2/1/1996 आधीचा जन्म नाही पाहिजे. तुम्ही OBC ONC वाले असाल 2/1/1993 आधीचा तुमचा जन्म नाही पाहिजे. तुम्ही ST किंवा SC वाले असाल 2/1/1951 आधीचा तुमचा जन्म हा नाही पाहिजे. आणि बाकी ST NTसाठी 5 वर्ष आणि 3 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे. OBCसाठी ते आहे तुम्ही PDF चेक करायची. ही PDF तुम्हाला तुमच्या खाली देईल. तर त्यानंतर तुम्ही खाली आलं तर बघा तुम्हाला जी फी आहे 500 रुपये ओपन आणि OBCसाठी. त्यातलं तुम्ही CBT दिली तर तुम्हाला 400 रुपये परत भेटणार आहे. तिथे 100 रुपये कट होणार आहे फक्त. त्यामुळे तुम्ही SC एक्स PW फीमेल असाल तुम्हाला 250 रुपये एक्झाम फी. आणि CBT जर दिली तुम्हाला तुमचे 250 रुपये हे परत पुन्हा भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही बाकीच्या डिटेल चेक करून घ्या. जो सिलेबस वगैरे आहे तो सेमच आहे दोन्ही पण CBT आणि CBT 2साठी. सगळ्याकडे चेक करा फॉर्म कसा भरायचा. तर बघा आता इथे दिलं त्यांनी जी एक्झाम तो टाईम आहे तुम्हाला 90 मिनिटं आहे. जसं जो विषय आहे जनरल अवेअरनेसला 40 मार्क आहे, मॅथमॅटिक्सला 30 मार्क, जनरल इंटरेस्टला 30 मार्क, टोटल हे क्वेश्चन 100 मार्काचे आहे. म्हणजे 100 मार्कासाठी तुम्हाला 90 मिनिटं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही CBT 2साठी तुम्हाला फक्त जे क्वेश्चन ते वाढलेलं आहे 120. एक्झाम टाईम हा 90 मिनिटाचा राहणार आहे. त्यानंतर तुम्ही खाली आलं तर तुम्हाला बघा इथे तुम्हाला ज्या 2 पोस्ट आहे अकाउंट कम टायपिंग ज्युनियर कम टायपिंगसाठी तुम्हाला ह्या 2 टेस्ट द्यावं लागणार आहे. कॉम्पिटिटिव्ह टायपिंग टेस्ट यासाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट आहे. बाकीच्यासाठी तुम्हाला फक्त CBT 1 आणि CBT 2 आहे. त्यानंतर तुम्ही खाली या. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म कसं भरायचं सांगितलं आहे. त्यानंतर तुम्ही बाकीचे जागा चेक करून घ्या. आता हे बघा तुम्हाला जे एज्युकेशन डिटेल दिलेलं आहे यांनी तुमचं 12वी हे झालेलं पाहिजे चेक करायचं. आणि जर तुमची 12वी नसेल तर त्या इक्वलंट तुम्हाला म्हणजे तुमचं ITI वगैरे असेल त्यामुळे तुम्हाला 50% मार्क हे पाहिजे. सगळ्यासाठी हा कायदा 12वी पाहिजे तुमची कमीत कमी. नसेल तुमचं जर त्यासोबत त्या इक्वलंट एखादं शिक्षण झालं तुम्ही डिप्लोमा वगैरे ITI तर तुम्हाला 50% मार्क हे पाहिजे. त्यावर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही खाली आलं तर खाली आल्यानंतर तुम्हाला बघा बाकीच्या पण ज्या गोष्टी चेक करा कोणत्या रिजनची जागा शिल्लक आहे. बघा आता आपण मुंबईचं चेक करू हवं. बघा आता मुंबईला 140 जागा OBCसाठी, STसाठी 39 जागा आहे. आणि टोटल ज्या जागा आहेत 454 ह्या जागा आहेत. तर हे लक्षात घ्या. याकडे चेक करा तुम्हाला कोणत्या रिजनला अप्लाय करायचं आणि कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे. URसाठी आणि ओपनसाठी 90 जागा ह्या आपल्या मुंबई रिजनमध्ये आहेत.
आणि कमर्शियल कम टायटलसाठी किती जागा आहे टोटल 121 CRसाठी ते सगळे व्यवस्थित चेक करा. कास्टवाईज किती जागा, कोणत्या पोस्टसाठी, कोणत्या रिजनमध्ये किती जागा आहे आणि त्यानुसार फॉर्म भरा. तर एक्झाम फॉर्म ते चालू झालेलं आहे 28 ऑक्टोबरपासून 27 नोव्हेंबर ही डेट आहे. तर ही अशा जागा इथे आल्या त्या RRB NTPC 12वी लेवलच्या. तर तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करून ठेवा. असे नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.